पुणे महानगरपालिकेच्या परमिशनने या भागामध्ये म्हणजे आता मी करवनगरच्या भागामध्ये उभा आहे, तिथे ट्री कटिंगची परमिशन होती. ते ट्री कटिंगचं काम देखील चालू होतं. पण ही सगळी गोष्ट होत असताना कुठे ना कुठेतरी सिक्युरिटी जी होती किंवा जे सिक्युरिटी मेजर्स जे घेतले पाहिजे होते ते कुठे ना कुठेतरी कमी पडले होते. त्याच्यामुळे काल इथे एक दुर्दैवी घटना घडली. ते म्हणजे जर आपण इथे पूर्ण हा रोड बघू शकू तर एक छोटा रोड आहे. हा तसं बघायला गेलं तर गाड्या सातत्याने इथे जात येत असतात, सतत इथे वाहतूक चालू असते. पण काल इथे ट्री कटिंगची कामं चालू होती. आता माझ्या मागचा जो सगळा पॅच आहे तिकडे सगळ्या फांद्या छाटणं, झाडं कापण्याचं काम चालू होतं महानगरपालिकेच्या विथ परमिशनने. आणि ते चालू असताना इथे मध्यंतरी आता मी जिथे उभा आहे त्याच्या बाजूला एक खांब आहे. तर त्या खांबापासून ते इथपर्यंत एक अशी पूर्ण या रोडला दोरी बांधण्यात आली होती. आणि ती दोरी बांधल्यानंतर तिकडनं काही जण येत होते, त्यांना ती दोरी दिसली नाही. एका गाडीवरती दोघं जण होते, सुधीर आणि रामेश्वर त्यांचे नाव होते. तर ते दोघांना ती दोरी दिसली नाही. आणि आता जर तुम्ही बघत असाल तर सतत वाहतूक या रोडवरती आहे, लोक जा ये करतायत. तर तशाच प्रकारे तो माणूस तिकडनं येत होता आणि त्याला ती दोरी न दिसल्यामुळे त्या दोरीमुळे त्या घशाला जे आहे ते कट्स बसले. आणि साधे सुधे कट्स नाही बसले तर तो आता क्रिटिकल आहे असं आपल्याला माहिती देखील मिळते. आणि त्याचं इसोफेगस जे आहे ते डॅमेज झालेलं आहे. त्याच्या इसोफेगसला अतिशय इजा झालेली या ठिकाणी आपल्याला समजून येत आहे. तर आता इथे आपल्याला अजून एक माहिती अशी देखील मिळते की जेव्हा एखादं पुणे महानगरपालिकेच्या संमतीने काम चालू होतं हे सगळं बरोबर आहे, पण त्याच्यासोबतच आजूबाजूचं जे सुपरविजन असतं किंवा जे सेफ्टी प्रिकॉशन्स आपण ज्या गोष्टीला म्हणतो त्या कुठे ना कुठेतरी कमी पडलं होतं, असं खुद्द पुणे महानगरपालिकेचे काही कर्मचाऱ्यांनी देखील मान्य केलेलं होतं. असं बघायला गेलं तर इथं सुपरविजन एक व्यवस्थित ठेवण्यात पाहिजे होतं. म्हणजे नुसतं दोरी लावून रस्ता बंद करणं इज नॉट द ऑप्शन. तिथे एक माणूस करण्यात पाहिजे की पुढे जाऊ नका सांगणार. आता माणसं प्रत्येक वेळेस आपापल्या धुंदीला असतात, त्याच्यामुळे इकडनं जी येणारी गाडी होती त्यांना पटकन समजून आलं नाही की ते दोरी बांधली, त्याच्यामुळे ही सदर घटना घडली. आणि जर आता आपण या गोष्टीबद्दल बोलायला गेलो तर हा जो रोड आहे कॉम्पॅक्ट रोड आहे, एवढा पण मोठा रोड नाही. पण त्याच्यामुळे झालं काय होतं तर एका माणसाला, एक नाही तर दोघं जण होते त्या गाडीवरती, तर मागच्या माणसाला देखील इजा झाली होती आणि पुढचा माणूस तर क्रिटिकली इंजर्डच आहे. आणि या गोष्टीची दखल घेत पुणे महानगरपालिकेचे काही संबंधित अधिकारी जे होते ते देखील त्या हॉस्पिटलला देखील जाऊन आले होते. त्या पेशंटची देखील त्यांनी भेट घेतली होती. आणि या गोष्टीची ही सगळी जी गोष्ट आहे ती अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. त्याच्यामुळे ही जी केस आहे ती अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत या गोष्टीची नोंद झालेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर अजून एक गोष्ट आपल्याला अशी निदर्शनास येते की जेव्हा रोड क्लोजर होत असतो तेव्हा परमिशन घ्यावी लागते स्थानिक पोलीस स्टेशनची, पण ती घेतली गेलेली नव्हती. हे एक आपल्याला चूक इथे आपल्याला दिसून येत आहे की जर इथे जर दोरी बांधून जर हा रोड बंद करण्यात येणार होता तर मग स्थानिक पोलिसांची परमिशन का नाही घेतली गेली. आणि तर त्यामुळेच या सगळ्या गोष्टींची पुढील तपासणी चालूच आहे. आणि या सगळ्या गोष्टीवरती अलंकार पोलीस स्टेशन देखील आता पुढचं शोध करत आहे आणि लवकरात लवकर संबंधित लोकांवरती देखील आता ऍक्शन घेण्यात येणार आहे. न्यूज.साठी मी अंशुक.